लूक याचा पहिला अध्याय, वचन 26 ते 35. कुमारी मरियेला देवदूताचा निरोप. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नामे नगरास एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नामे पुरुषाला वाग्दत्त होती. त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा देवदूत आत तिचकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले, कल्याण, प्रभू तुझ बरोबर असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिवंदन काय असेल असा विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल. त्याच्या राजाचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल. याकरिता तो जन्मेल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणते. आमेन.